केसरी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया अर्धापूर तालुक्यातील शेळी उपकेंद्र 2-3 वर्षांपासून बंद। धूळखात पडलेल्या उपकेंद्राकडे आमदार खासदारांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, जनता संतापली। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेळी परिसरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पूर्णपणे बंद अवस्थेत आहे। उपकेंद्रात आजपर्यंत कोणताही कर्मचारी कार्यरत नाही। संपूर्ण इमारत धूळ, कोळसा आणि वेबाळीने भरलेली आहे। आरोग्य सेवेच्या नावाखाली जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली जात आहेत, अशी तीव्र टीका स्थानिक जनतेकडून होत आहे। या उपकेंद्राच्या बंदीमुळे शेळी व आसपासच्या गावातील शेकडो कुटुंबांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। साध्या आजारापासून ते गंभीर आजारांपर्यंत उपचारासाठी लोकांना अर्धापूर किंवा नांदेड येथे जावे लागते। गरीब रुग्णांसाठी ही मोठी समस्या बनली आहे। जनतेचा सवाल, उपकेंद्र कधी चालू होणार, आम्हाला आरोग्याचा लाभ कधी मिळणार, असा संतप्त प्रश्न स्थानिक लोक वारंवार विचारत आहेत। मात्र याकडे लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे। विकासाच्या नावाने भाषणबाजी करणारे प्रतिनिधी प्रत्यक्षात जनतेच्या मूलभूत आरोग्य गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, अशी तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली। भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचा परिणाम, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शेख शकील मोहम्मद युसुफ देळुबकर यांनी सांगितले की शेळी उपकेंद्र बंद ठेवून आरोग्य विभाग आणि प्रशासनाने जनतेची घोर फसवणूक केली आहे। उपकेंद्र चालू करण्यासाठी अनेकदा लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही। हे स्पष्टपणे अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचे आणि राजकीय दुर्लक्षाचे उदाहरण आहे। या उपकेंद्राच्या बंदीमुळे ग्रामीण भागातील महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना आरोग्य सेवा मिळणे अत्यंत कठीण झाले आहे। उपकेंद्र सुरू न झाल्याने अनेक आजार वाढले असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे। जनतेची मागणी, शेळी उपकेंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे। पूर्णवेळ डॉक्टर, नर्स आणि आवश्यक स्टाफ नियुक्त करण्यात यावा। उपकेंद्र इमारतीची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात यावी। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। आरोग्य हा मूलभूत अधिकार असताना शेळी सारख्या ग्रामीण भागात उपकेंद्र बंद ठेवणे ही जनतेची उपेक्षा आणि आरोग्य विभागाची लज्जास्पद निष्क्रियता आहे। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधीपर्यंत जनतेच्या आरोग्याशी खेळत राहणार? जनता आता उत्तराची वाट पाहत आहे। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर, महाराष्ट्र। शेख बोलतो, पत्रकार देळुबकर। बोला पाटील। हा, बातमी लावायला। बातमी आहे, दवाखाना चालू झाला नाही। ते राहू द्या की, त्याचा काय विषय, दवाखान्याचा त्याचा काय विषय। आम्ही ते दवाखाना चालू करण्यासाठीच बातमी लावली। बरं बरं बरं। हां हां, बोला बोला, ऐका ना।